म्हणजे अप्सरा आलीने तर मला म्हणजे मानाचा तुराच दिला खरं तर. तो कसा मिळालं? मध्ये गॅप पडला होता कारण मी जस्ट स्कूल आणि कॉलेजच्या मध्येच होते आणि BCAला मी एंटर झाले. त्याच्यानंतर मला शिक्षणाची पहिल्यापासूनच गोडी आहे. सो मला ते लहानपणापासूनच एक आवड होती की मला खूप शिकायचं आहे आणि मला ना जॉब करायचा आहे. मला खूप मोठा जॉब करायचा आहे आणि मला अशी 2 मजली माडी बांधायची, माझं घर बांधायचं आहे, असं तेव्हापासूनच होतं ते स्वप्न. बट शिक्षणाची गोडी असल्यामुळे तिकडे जास्त कल होता. पण जसं म्हणतो ना, मी नेहमी म्हणते की माझा श्वास किती सुरू आहे किंवा प्रत्येक माणसाला आपला श्वास सुरू आहे हे मोजायला वेळ नसतो. म्हणजे आता मी हा श्वास घेतला, दुसरा घेतला, तिसरा घेतला, इकडे आपण लक्षच नाही देत. तशी ही नृत्यकला आणि अभिनय कला ही माझ्या आतमध्ये वाहत होती हे मलाही कळालं नाही खरं तर. त्यामुळे ते जडत घडत गेलं आणि असंच एका कॉम्पिटिशनला जाताना साताऱ्यामध्ये आमचे तिथले कोऑर्डिनेटर आहेत, त्यांनी फोन केला की माधुरी एक रियालिटी शो येतो आहे, अप्सरा आली, तर फक्त एक ऑडिशन देऊन जा ना. तर मला अरे नाही रे, मला कॉम्पिटिशनला जायचं आहे. म्हणजे माझं ते कॉम्पिटिशन मला महत्त्वाचं आहे, कारण हे मला माहीत नाही. कारण मला पहिल्यापासून आहे ना, माझ्यासमोर असे प्रेक्षक बसलेले आहेत आणि मी परफॉर्म करते आहे आणि परफॉर्म झाले की ते खूप छान टाळ्या वाजवणार, शिट्ट्या वाजवणार, म्हणणार भारी केलं या पोरीनी. हे ऐकायला मला पहिल्यापासूनच फार आवडायचं आणि मला असं वाटायचं की रंगमंच आणि प्रेक्षक ह्याच्यामध्ये ना पडदा नको. मी त्यांच्यासमोर आहे, जे काय आहे खरं खोटं ते मला लगेच कळणार आहे आणि त्यांनी मी जास्त अशी मोटिवेट व्हायची तेव्हापासूनच. त्यामुळे ते कनेक्शन तेव्हापासूनच होतं. साताऱ्यामध्ये अशी गोष्ट घडवते, म्हणलं बरं ठीक आहे येते. डान्सची गोष्ट तर गेलं पाहिजे. मी गेले, ऑडिशन दिलं आणि मला 1 महिन्यात कॉल आला की तू सिलेक्ट झालेली आहेस आणि तुला मुंबईला यावं लागेल. तर मुंबईला यावं लागेल म्हणजे मला प्रश्न पडला की मुंबईला तर माझं कोणीच नाही, म्हणजे कोणी घरचं रिलेटिव्ह नाही किंवा मी त्याच्या आधी कधी मुंबईला असं आली आहे. जास्तीत जास्त कर्जत ND स्टुडिओ तिथपर्यंतच मी पोचले होते, त्याच्या पुढे कधी गेलेच नव्हते. मग एक दडपण होते की कसं जायचं मुंबईला आणि एकटं राहायचं कुठे, कसं करणार सगळ्या गोष्टी वगैरे. मग ते म्हणले नाही, आमच्या इकडे राहण्याची सोय आहे, खाण्याची सोय आहे आणि तुम्ही इथेच राहायचं आहे. म्हणलं ओके. देन मग मी गेले आणि अप्सरा आलीचं पर्व सुरू झालं. मग प्रॅक्टिस आणि मग ते रिहर्सल्स, मग तुमचं टेक्निकल. खूप आवडायचं. डान्स हा मला आवडतो, बट ही प्रोसेस माझ्यासाठी नवीन होती. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या सोलो रियालिटी शोमध्ये जाता ना, म्हणजे मी सकाळी 7 ते संध्याकाळी 10 आमची प्रॅक्टिस असायची मॅम. दिवसभर? हां, दिवसभर. आणि दमायची नाहीस? दमायचे ना, खरं बोलते. दमायचे मी, कारण मला प्रॅक्टिसची सवयच नव्हती आयुष्यात. कारण मी जे परफॉर्मन्स, जे स्पर्धा करायचे ना, आय डोंट नो, बिकॉज ऑफ द गॉड गिफ्ट असेल किंवा ती देवाची एक आपल्याला दिलेली देणगी आणि आशीर्वाद असेल की एवढं करायची गरज नाही पडली. तो सेन्स दिला होता जन्मतच, नॅचरली दिला होता आणि वडिलांकडून खरं तर ही कला मला आली आहे. त्यामुळे लहानपणी त्यांनीच जे काही शिकवलं आहे मला. वडिलांनी शिकवलं? हां, माझ्या वडिलांनी मला डान्स शिकवला. कसं काय? पायावर घ्यायचे ते मला, 2 हात पकडायचे, असे असे करत गाणं लावायचे, शिकवायचे, असे करत शिकवायचे. आणि माझ्या बाबांना फार डान्स आवडतो, तो ब्रेक डान्स उत्तम करतात. ते कुठे शिकलेले नाही आहेत, नाही टीचर आहेत, पण एक हौशी कलाकार जो असतो ना की त्याला फार आवडतं, दॅट टाईप ऑफ ते होते. आणि त्यांनी, मला असं वाटतं की त्यांची कला जीन्समधूनच माझ्याकडे आली आणि देवाने तो आशीर्वाद दिला असावा आणि माझ्यावरती कामगिरी दिली की आता तू ह्याला पॉलिश कर आणि मग पुढे पुढे जा, मग तुला मिळेल जी गोष्ट मिळवायची आहे ती. त्यांनी एनकरेज केलं? हां, एनकरेज. मी म्हटलं मी फार ब्लेस आहे, बिकॉज माझे आईवडील ज्या प्रकारचे एक माणूस म्हणून आहेत ना माझ्या आयुष्यात, ते खूप मोठे आहेत. म्हणजे त्यांचे इंटेलेक्च्युअल आणि वैचारिक जी भावना आहे माझ्याबद्दलची फार क्लिअर आहे. त्यांनी कधी एक मुलगी म्हणून मला डॉमिनंट नाही केलं आणि मी टॉम्बॉईशच होते. म्हणजे लहानपणापासून फार बेधडक, कोणाचं न ऐकणारी मुलगी, तिला पाहिजे तेच करणारी मुलगी. सो अशीच होते मी. त्यामुळे त्यांना काय जास्त माझ्यासाठी तसदी घ्यावी लागली नाही. त्यांना कळलं आता हे असंच आहे, याला असंच पुढे नेलं पाहिजे. सो त्यांनी ती खरं तर कला माझ्यात अवगत गेली आणि त्यामुळे ते डिरेक्टली परफॉर्म करण्याची सवय होती ना मला. रंगमंचावर गेलं, स्टेजवर गेलं, कुठला सॉन्ग करायचं, अच्छा होटो पैसे बात करायचं, ओके लावा, मग 10 मिनिटाचं का असे ना मी करणार तिथे, असं होतं. पण मुंबईला आल्यावरती एक कोरिओग्राफर येणार,
मग तो कोरिओग्राफर आपल्याला शिकवणार आहे, मग त्याच्या मागे आपण प्रॅक्टिस करायची आहे. बरं आपल्याबरोबर अजून 20 जणी आहेत, त्याच्यामध्ये ते सिलेक्ट करणार आहेत. म्हणजे हात असा असेल तर असाच आला पाहिजे का, असा असेल तर असाच आलं पाहिजे का, असं तर असंच बघायचं का. हे इतकं डॉमिनंट वाटायला लागलं मला आणि प्रेशराईज फील व्हायला लागलं, कारण मला माझ्यातली मी खेळायची सवय होती ना. मग तिथं गेल्यावरती मी शिकले की जेव्हा आपल्याला गुरु शिकवतात तर त्यांच्याप्रमाणे आपल्याला करायला लागतं आणि त्यामध्ये प्लस पॉईंट आणि USB स्वतःचा राखावं लागतं की त्यामध्येही वेगळेपण तुम्ही कसं देताय, तर तुम्ही 20 जणांमधून उठून दिसणार आहे. आणि मग त्याची खूप छान प्रॅक्टिस केली. ते पर्व 6 महिन्याचं खूप छान गेलं. पण मग तेव्हा शाळा कॉलेज सोडलं नाही, ऑनलाईन? तेव्हा नव्हतं ऑनलाईन. नाही. म्हणजे बाय लकीली माझं BCA कम्प्लिशनच्या इकडे आलं होतं तेव्हा, त्यामुळे मला वेळ मिळाला. आणि मी मग आमच्या प्रिन्सिपल आणि मॅमना सांगितलं की असं असं आहे. आणि आमच्या फार गोड होत्या, माझा लाड पण करायच्या. मुंबईला जायला मिळतंय. हां, मुंबईला जायला मिळतंय आणि रियालिटी शोमध्ये मुलगी TV वर दिसणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी फेमस करतेय. नाही असं काही नाही, सातारा ऑलरेडीच फेमस आहे म्हणा. पण ते एक सपोर्ट मला मिळाला, तो सपोर्ट सिस्टीम मला मिळाली. त्यामुळे मी आले आणि बघता बघता अप्सरा अलीचं पर्व जिंकले हे पण लक्षात नाही आलं जेव्हा शेवटचा एपिसोड काय होता. वाटलं ग तेव्हा त्या क्षणी? मी ऑनेस्टली सांगू, बघितलं आणि जिंकलं असं ते मला कळलंच नाही की कधी ते संपलं. आणि जेव्हा शेवटचा दिवस होता ना रिझल्टचा, जेव्हा फायनलिस्ट 5 मुली होत्या, त्याच्यामध्ये मी होते. मी खरं सांगू, अप्सरा अलीच्या मंचावरती जेवढे परफॉर्मन्स मी केले ते कधीच मी जजेससाठी केले नाही, कधीच मी प्रेक्षकांसाठी केले नाही. स्वतःच आनंद घेतलास. मला माझ्यासाठीच नाचायचं असतं. अजूनही माझे तीच गोष्ट आहे की मला माझ्यासाठी नाचायचं आहे. मला नाचताना मला आतून असं फील झालं पाहिजे की यस माधुरी मस्त वाटलं ग तुला, हे फील होतं मला. आणि तेव्हा पण तसंच होतं. त्यामुळे असं खूप जिंकायचं आहे मला, हिला हरवायचं, त्याला हरवायचं, हे काहीच नव्हतं, अजिबातच नव्हतं. आणि जेव्हा त्यांनी नाव घेतलं ना की विजेती आहे महाराष्ट्राची पहिली अप्सरा माधुरी पवार, वा. हां, म्हणजे सिद्धार्थ चांदेकर अँकरिंग होते, सिद्धूदा. आणि ते मला जादूगर म्हणायचे, स्टोरी टेलर म्हणायचे रंगमंचावरती. दीपाली ताई आता बिग बॉसला आहे, सो ती फार कौतुक करायची. सुरेखा पुणेकर, त्यांना असं वाटतं की लावणीची लिगेसी मी पुढं न्यावी. हां, त्यांनी मला स्वतःहून बोलल्या त्या गोष्टी, बोलवून आणि पर्सनली. सो तिथे ते विनर झाल्यानंतर 10च मिनटं आनंद वाटला, फक्त 10 मिनटं. आय डोंट नो वाय. हां, म्हणजे 10 मिनटं असं वाटलं की वाव. आणि मग मागे वळून बघितलं की असं वाटतं की संपले 6 महिने, आता पुढे काय आहे, म्हणजे झालं की आता जिंकलं, आता जिंकल्यानंतर काय. तेव्हा असं वाटलं मला, आयुष्यात पहिली गोष्ट अशी मला स्वतःला जाणवली की सक्सेससाठी माणूस किंवा यशासाठी माणूस आयुष्य घालवतो. मला यश मिळवायचं आहे. पण यश कधीच कॉन्स्टंट नसतं, कधीच कॉन्स्टंट नसतं. ते एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर नेतं आणि हा प्रवास आहे आयुष्याचा. त्यामुळं तेव्हा मला कळलं की प्रवास एन्जॉय करायला पाहिजे आयुष्याचा. त्याच्या मागं फक्त धावणं आणि ते मिळवणं आणि संपलं, खूप मोठा म्हणजे एक बोगदा पडतो, एक पोकळी निर्माण होते. आता पुढं काय करायचं, कारण यश मिळाल्यानंतर त्याचं काय करायचं हे लवकर कळत नाही. मग काही दिवस असेच गेले, कळतच नव्हतं. फक्त रिटर्न आल्यावरती खूप प्रेम मिळालं लोकांचं, प्रेक्षकांचं. फक्त महाराष्ट्रातून नाही, कर्नाटक राज्यातून लोक तुळजापूरला वगैरे येऊन नवस करत होते. आपले जे ट्रान्सजेंडर आहेत ते मला भेटायला आले होते. त्यांनी यल्लमा देवीला सोन्याचे डोळे दान केले होते. बापरे. राजस्थान MP मधून माझे वाढदिवस तिकडे साजरे करत होते. एवढी सगळी जी प्रेमाची भावना ना, म्हणजे अशी कुठे पकडू असं झालं होतं मला. आणि मला फक्त एवढंच वाटायचं की माझ्या हातून एक पण गोष्ट सांडायला नको. जेवढी मला व्यवस्थित सांभाळून ठेवता येईल ना तेवढी ठेवायची आहे माझ्याजवळ. कारण ती गोष्ट असते ना कलाकाराला, ती खूप कष्ट केल्यानंतर मिळते आणि जपायला पाहिजे, खूप जपायला पाहिजे. आणि ती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि मग ते हळूहळू रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर घेऊन नृत्यांगना झाल्यानंतर एक अभिनयाची ओढ तर होतीच मला. यूथ फेस्टिवल वगैरे मी भरपूर केलेले होते. MBAला वगैरे असताना मी केलेलं पथनाट्य करायचे, एकांकिका, आणि ह्या सगळ्याच गोष्टी मला आवडायच्या. सो तेही कुठेतरी साईड बाय साईड सुरूच होतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.